नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुनीताताई आपल्या सुनेला म्हणजेच कविताला चहा नाश्ता करण्यासाठी विचारायला गेल्या, पण जशा त्या दरवाजाजवळ पोहोचल्या तेव्हा त्यांना आतून काहीतरी आवाज ऐकू आला, म्हणून त्या बाहेर दाराजवळ उभ्या राहून सर्व काही ऐकू लागल्या। जेव्हा त्यांनी त्यांच्या सुनबाईचे बोलणे ऐकले तेव्हा त्यांना जोरदार धक्का बसला। अगं सुनीता, ऐकलंस का? अजयचं लग्न ठरलं म्हणे। अगं सांग ना, होणारी सून कशी आहे? कामनाताईंनी फोनवर विचारले। तेव्हा सुनीताताई हळूवारपणे हसत म्हणाल्या, हो कामना, कविता नाव आहे तिचं, फार गोड आहे, शिकलेली आहे आणि दिसायला देखील खूप सुंदर आहे। ती आली की घरात चैतन्य येईल। हे ऐकून कामनाताई म्हणाल्या, अगं वा, मग तू पण आता सासू होशील। बरं झालं, आता तुला एकटीला स्वयंपाकघरात कष्ट करत बसण्याची गरज नाही। सून येईल, तिच्यासोबत गप्पा मारता मारता काम कधी होईल ते कळणारही नाही। मी आणि माझी सून तर असंच करतो, एकत्र सगळी कामं उरकून आम्ही सासू सुना निवांत बसून मराठी मालिका बघत असतो। असं म्हणत कामनाताई हसल्या। सुनीताताईही हसल्या। हो कामना, नेहमीच वाटायचं माझी पण एखादी मुलगी असती जिच्यासोबत थोडा वेळ गप्पा मारता आल्या असत्या, शॉपिंगला जाता आलं असतं, हसता खेळता आलं असतं। मुलगा चांगला आहे, पण अजयला माझ्या गप्पांमध्ये रसच नसतो, म्हणून वाटतंय कविता आली की मुलीची उणीवही भरून निघेल आणि सोबतीचं सुखही मिळेल। हो अगदी बरोबर सुनीता, तुलाही आता थोडा आराम मिळेल। चल सांग, लग्नाची तारीख कधी ठरली? तयारी कशी चालली आहे? सुनीताताई डोळ्यात चमक येऊन हसत म्हणाल्या, अगं कामना, लग्नाची तारीख 21 नोव्हेंबर ठरली आहे, म्हणजेच माझ्या वाढदिवसाचा दिवस। वा, मग तर एकाच दिवशी 2-2 सेलिब्रेशन होतील। तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तू सासू होशील। सासू नाही कामना, मी तर कविताची आई बनून राहणार आहे। फक्त त्या दिवसाची वाट बघते, ज्या दिवशी माझा मुलगा घोड्यावर चढेल आणि चंद्रासारख्या मुखाची सून घरात घेऊन येईल। बरं, मी फोन ठेवते। तुझ्याकडे तुझी सून आहे, जिच्यासोबत मिळून तू सगळी कामं करतेस, पण आता तरी मला एकटीलाच काम करावं लागणार आहे। सुनीताताई असे म्हटल्यावर दोन्ही मैत्रिणी मनसोक्त हसू लागल्या। फोन ठेवून सुनीताताई स्वयंपाकघरात गेल्या। काम करता करता भूतकाळात रमल्या। या मध्यमवर्गीय कुटुंबातील एक हुशार मुलगी होत्या, अभ्यासात पुढे, स्वभावाने साध्या आणि मनाने अतिशय संवेदनशील। त्यांचं स्वप्न होतं की त्या शिक्षिका व्हाव्यात। त्यांनी MA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि BEdसाठी फॉर्म भरला। शिक्षिका बनून समाजात एखादा सुखद बदल घडवण्याचा, मुलींच्या शिक्षणासाठी काम करायचा हा त्यांचा हेतू होता। पण लग्नाचा विषय निघताच त्यांच्या स्वप्नांची दिशा बदलली। मुलगा शहरातला, सरकारी नोकरीत, चांगलं कमावणारा, आईवडिलांना सगळंच पसंत पडलं। मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, करिअर करायचं आहे, असे सुनीताताई म्हणाल्या। पण आईवडिलांनी सांगितलं, असं नातं परत मिळणार नाही। करिअर करायचं असेल तर ते तू लग्नानंतर करू शकतेस। लग्नानंतरही मुली शिक्षण घेतात, नोकरी करतात। सुनीताताईंनी यावर काही प्रश्न केला नाही। आपल्या स्वप्नांना थोडा वेळ बाजूला ठेवलं। लग्नानंतर पुन्हा अभ्यास सुरू करेन असं त्यांनी मनाशी ठरवलं। मनात भरपूर आशा बाळगून त्या सासरी गेल्या। सासूबाई आधीच म्हणाल्या होत्या, आता हे घर तुझं आहे, आम्हाला सून नको, मुलगी हवी जी सगळं सांभाळेल। सुनीताताईंनी हसून मान डोलावली। त्यांना वाटलं, जर ती मनापासून सासर आणि सासरच्यांना स्वीकारेल तर सगळं चांगलं होईल। पण दुसऱ्याच दिवशी तिला जाणवलं की या घरात मुलगी नको, तर मोफतची नोकराणी हवी आहे। सकाळी 5 वाजता उठून झाडू पोछा, मग नाश्ता, मग सासू सासऱ्यांच्या औषधाची तयारी, मग नवऱ्याच्या टिफिनची तयारी, त्यानंतरही तक्रारी। चहा अजिबात चांगला नाही, स्वयंपाकघर नीट सांभाळता येत नाही, इतकं हळू काम करतेस, भाजी बेचव आहे। नवरा संजय शांत, संयमी पण फारच व्यस्त माणूस होता। त्याला ना गप्पांमध्ये रस, ना सुनीताताईंच्या कोणत्याही आवडीनिवडींमध्ये। तो तर सकाळी फक्त वर्तमानपत्रात आणि दिवसभर ऑफिसमध्येच गुंतलेला असे। एकदा सुनीताताई म्हणाल्या, मी पुन्हा शिकायचं ठरवलंय। तर तिचा नवरा संजयने मान वर न करताच उत्तर दिलं, आता काय गरज आहे, घरी राहा, सगळं व्यवस्थित चाललंय। सासूबाईंना सांगितलं तर कठोर आवाजात उत्तर मिळालं, शांतपणे घरी बस आणि गृहस्थी सांभाळ।
सुनीताताईंनी हसून मान खाली घातली. मनाशी ठरवलं, चालू दे, नवं नवं लग्न आहे, काही दिवस थांबते मग समजावेन. पण हळूहळू तिची पुस्तकं कपाटाखाली कुठेतरी दडून गेली. घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी तिला ठाऊक होत्या, पण तिच्या आवडी जाणून घेण्याचा प्रयत्न कोणीही करत नव्हतं. 2 वर्षांनी ती मुलाची आई झाली. मुलाला वाढवलं, शिकवलं, घर सांभाळलं, नातेवाईक जपले. सुनीता एक आदर्श पत्नी, आदर्श आई आणि आदर्श सून झाली. पण तिच्या मनातील खरी सुनीता हळूहळू कुठेतरी हरवून गेली होती. तिने अनेकदा विचार केला की काहीतरी करावं, जास्त नाही तर जवळच्या एखाद्या प्रायव्हेट शाळेत तरी नोकरी सुरू करावी. पण सासूला विचारलं तर जणू वादळच आलं. आता या घराची सून नोकरीसाठी बाहेर पडणार, आमची इज्जत मातीत मिळवायची आहे का? संजय, तुझ्या बायकोला समजाव, इथे असं काही चालणार नाही. सुनीता घाबरली. घरातील प्रत्येकाच्या सोयीसाठी तिने स्वतःचे सगळे स्वप्न त्यागले होते आणि बदल्यात तिला मिळाली फक्त गुलामी. आता ती फारसं कुणाशी बोलत नव्हती, कधी तक्रार करत नव्हती. आरशात स्वतःकडे पाहिलं की वाटायचं, ही ताई कोण? डोळ्याखाली काळी वर्तुळे, कपाळावर काळजीच्या रेखा आणि ओठांवर थकलेले स्मित रेषा. ती स्वतःलाच ओळखू शकत नव्हती. लग्नाला 15 वर्ष झाले तेव्हा सासूबाईंचं निधन झालं. पण तोपर्यंत घरगृहस्थीची सगळी जबाबदारी सुनीताच्या खांद्यावर आली. ज्याच्यापासून सुटका करून घेणं त्यांच्या हाताबाहेरचं होतं. आता साधारण 4 वर्षापूर्वी त्यांच्या नवऱ्याचा, संजयच्या अचानक हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. जगासमोर त्या फार शांत राहिल्या, पण आतून जणू त्यांचं संपूर्ण अस्तित्वच तुटून पडलं होतं. अजय आता मोठा झाला होता, नोकरी करायला लागला, लग्नाच्या वयात आला. शेवटी अजयच्या लग्नाचा दिवसही उजाडला. लग्न अतिशय छान पार पडलं. घराच्या उंबरठ्यावर जेव्हा कविताने पहिलं पाऊल टाकलं तेव्हा जणू अनेक वर्षांचा सुनसानपणा तिच्या पैंजणांच्या आवाजाने नाहीसा झाला. लाल साडी घातलेली, देखणी आणि शिकलेली कविता पाहून सुनीताताईंचं मन भरून आलं. त्यांनी सुनेची आरती केली, तिला मिठी मारली आणि मनोमन देवाचे आभारही मानले. हे देवा, तू माझं ऐकलंस, सून म्हणून अगदी चंद्राचा तुकडा दिलास. घरात उत्सवाचा माहोल होता. नातेवाईकांचं हसणं, मस्करी आणि विधींमध्ये सुनीताताईंची नजर फक्त कवितावरच खेळली होती. तिच्या प्रत्येक हावभावात त्या आपली मुलगी शोधत होत्या. संध्याकाळी जेव्हा सगळे कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र बसले तेव्हा बोलता बोलता सुनीताताईंनी विचारलं, सुनबाई, पुढे काय विचार आहे? क्षणभर वातावरणात शांतता पसरली. कविताच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि एक स्वप्न चमकत होतं. मी माझा अभ्यास सुरू ठेवू इच्छिते. मला नेटची परीक्षा द्यायची आहे. खोलीत बसलेल्या काही नातेवाईकांच्या भुवया उंचावल्या, पण सुनीताताईंचा चेहरा उजळला. कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या दडलेल्या आकांक्षांना जणू पंख फुटले होते. त्यांनी लगेच कविताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, बाळा, ही तर खूप छान गोष्ट आहे. तू नक्की अभ्यास कर. मी तुझ्यासोबत आहे. जे मी करू शकले नाही ते स्वप्न पूर्ण कर. यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी काय असेल? सुनीताताईंच्या आवाजात एक वेगळीच तृप्ती होती. त्या क्षणीच त्यांनी मनाशी ठरवलं की त्या आपल्या सुनेला शिक्षणात कधीही अडथळा येऊ देणार नाही. कारण त्या इच्छित नव्हत्या की कविताचा अभ्यासही तसाच अर्धवट थांबावा जसा त्यांचा थांबला होता. त्या इच्छित होत्या की कविता स्वतंत्र आणि आत्मनिर्भर स्त्री आहे. पण हळूहळू एक वेगळाच ताण जाणवू लागला. कविताचा सगळा वेळ खोलीतच जाऊ लागला. सकाळी उशिरा उठणं, मग पुस्तकात बुडून जाणं आणि संध्याकाळी अजयसोबत बाहेर फेरफटका मारायला जाणं, हाच तिचा दिनक्रम झाला. घरातल्या कुठल्याही कामाला हात लावण्याची तिला इच्छा होत नव्हती, ना गरज वाटत होती. सुनीताताईंनी कधी तिला कामासाठी काही बोललं नाही, पण त्यांना हे नक्की जाणवत होतं की कविता कधी त्यांच्यासोबत चहा घेत नाही, कधी स्वयंपाकघरात येऊन विचारत नाही, काही मदत करू का आई? प्रत्येक सणाला सुनीताताई एकट्यानेच घर सजवत, मिठाई करत, पाहुण्यांची सेवा करत आणि थकून निवांत बसून जात. त्यावेळीही अजय आणि कविता त्यांच्या स्वतःच्या जगात रमलेले असायचे. कधी त्यांच्याकडे पाहिले तर फक्त विचारायचे, आई काही हवं असेल तर सांग. आणि सुनीताताई हसून म्हणायच्या, काही नको बाळा. पण त्यांच्या मनातला आवाज सतत म्हणत राहायचा, मला हवंय कुणीतरी बोलणारं, मला विचारणारं, मला समजून घेणारं. पण एक मुलगी. कविता सून होती, पण सुनीताताईंनी तिला कधी सून समजलीच नव्हती. पण कविता कदाचित स्वतःला सुनेपेक्षा काही वेगळं बनवायचं इच्छित नव्हती.
सुनीताताई यांना माहीत होतं सुनीताताईंना माहीत होतं की प्रत्येक नातेसंबंधाला वेळ द्यावा लागतो, पण वेळ पुढे सरकत गेला आणि अंतर तसंच राहिलं. त्यांनी अनेकदा प्रयत्न केले. एकदा त्यांनी जुने अल्बम काढले. कविताजवळ जाऊन बसल्या. कविता, बघ, हा फोटो माझ्या लग्नाच्या दिवसाचा आहे आणि हा बघ, हा माझ्या कॉलेजच्या नृत्य स्पर्धेचा. मला नृत्याची आवड होती. पण सुनीताताई अजून काही बोलण्याआधीच म्हणाली, आई, मला थोडा अभ्यास करायचा आहे. उद्या टॉपिक सबमिट करायचा आहे. सुनीताताई शांतपणे अल्बम उचलून बाहेर आल्या. काही दिवसांनी त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी विचारलं, कविता, बाजाराला जाऊया का? मी पण काही साड्या बघेन आणि तूही तुझ्यासाठी काही बघ. कविता हसत म्हणाली, मी माझ्यासाठी ड्रेस अजयसोबत ऑनलाईन ऑर्डर केलेत. तुम्ही तुमच्यासाठी साड्या घेऊन या. प्रत्येक वेळी सुनीताताईची आशा तुटायची, पण त्या पुन्हा ती जोडण्याचा प्रयत्नही करायच्या. आता त्यांना जाणवायला लागलं होतं की सुनेसोबतचं नातं जुळण्याचा हा प्रयत्न एकतर्फी आहे. त्या कविताला वेळ द्यायला तयार होत्या, पण समोरून स्वीकारणारा कोणी तयार नव्हता. जेव्हा नात्याला फक्त एकच हात पुढे होतो, तेव्हा तो एक दिवस थकून थांबतो. संपूर्ण दिवस कविता तिच्या खोलीतच असायची. पुस्तकांच्या पाण्यात बुडून राहायची. कधीकधी मोबाईलवर उघडलेले नोट्स ॲप किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर काम करत असायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या अभ्यासानंतर जेव्हा अजय आणि कविता दोघं संध्याकाळी बाहेर फिरायला जायचे, तेव्हा कुठल्या तरी कॅफेत किंवा हॉटेलमध्ये खाऊन परत यायचे. घरात सुनीताताईंनी मनापासून जेवण बनवलेलं असायचं. तासन तासांच्या मेहनतीचं, पण ते तसंच पडून राहायचं. अनेकदा जेवण वायाही जायचं, कचरापेटीत टाकावं लागायचं. हे पाहून त्यांच्या मनात एक विचित्र वेदना उठायची. एके दिवशी त्या बोलून गेल्या, बाळा, घरातलं जेवण तर वाया जातं. तुम्ही लोक रोज बाहेरचं खाऊन येता. अजयनं काही बोलता खोलीत गेला, पण उत्तर त्याच्या बायकोनं दिलं. चिडून ती म्हणाली, आम्ही कधी तुम्हाला सांगितलं का की जेवण बनवा? घरात जेवण लागेल तेव्हा सांगू. सुनीताताईंना समजलं, त्यांच्या कष्टाची किंमत नाही. ना घरचे त्यांच्या थकव्याला समजतात, ना त्यांच्या प्रेमाला जाणतात. हळूहळू त्यांच्या मनात एक वेगळीच एकाकीपणाची भावना वाटू लागली. सकाळची सुरुवात आता त्यांच्यासाठी 4:30 वाजता व्हायची. टिफिन बनवणं, नाश्ता तयार करणं, कवितासाठी दूध, अजयसाठी कॉफी, सगळं काम शांतपणे, कोणतीही अपेक्षा न ठेवता. तर कविताचा दिवस दुपारी 11 नंतर सुरू व्हायचा. ती उठायची, पटकन काहीतरी खायची आणि पुन्हा खोलीत जाऊन अभ्यासात बुडायची. जेवणाच्या वेळी शांतपणे डायनिंग टेबलवरून प्लेट घेऊन रूममध्ये जायची. सुनीताताईंनी 2-3 वेळा बोलून पाहिलं, बाळा, बसून एकत्र जेवून घे ना. तर उत्तर मिळालं, आई, वेळ नाही आहे, नोट्स पूर्ण करायच्या आहेत. एक्झाम क्लिअर केल्यानंतर कविताला एका कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. आता तर तिला घरात काय चाललंय काय नाही याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. सकाळी नोकरीवर जायचं, दुपारी घरी येऊन जेवून झोपायची. संध्याकाळी उठली की मोबाईल स्क्रोल करण्यात गुंग व्हायची. सुनीताताई काही विचारायच्या किंवा मदतीला बोलवायच्या तर काहीतरी कारण काढून कॉलेजचं काही काम सांगायची. अजयही ऑफिसमधून आला की थेट खोलीत निघून जायचा. सुनीताताईंसाठी तर हे घर आता एक वर्क झोनसारखं झालं होतं, जिथे प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होता. फक्त एकट्या सुनीताताई होत्या, त्या सगळ्यांच्या मागे धावत होत्या. त्यांच्या मनात एक जडपणा उतरून बसला. रात्री अजय पाणी प्यायला आला तेव्हा सुनीताताईंनी पुन्हा प्रयत्न केला, बाळा, कविता आली तेव्हापासून मी कधी काही बोलले नाही, पण मला वाटलं तिने आरामात अभ्यास करावा, करिअर करावं, पण घरची सगळी जबाबदारी फक्त माझीच का? तू कविताला सांग, मला थोडीफार मदत करावी. अजय चिडून म्हणाला, आई, तू आधीही सगळं करायचीस, आता अचानक दमल्यासारखं का वाटतंय? नेमकी काय अडचण आहे? सरळ बोल. सुनीताताई पहिल्यांदाच बोलल्या, अडचण ही आहे की या घरात सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. कविताला अभ्यासाचं, नोकरीचं, तुला बाहेर जाण्याचं, तुम्हा दोघांना मनाप्रमाणे काहीही करण्याचं. पण मला स्वतःसाठी 10 मिनिटसुद्धा मिळत नाही. मला फक्त सहकार्य हवंय. अजय म्हणाला, आई, कविता तर बिचारी काम करू इच्छिते, पण तिला वेळ कुठे मिळतो? ती वर्किंग आहे, पैसे कमावते. तिची ही अडचण समज. अजयच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द सुनीताताईंच्या कानावर जणू हातोड्याचे घाव बसल्यासारखा वाटला. बरोबर म्हटलास बाळा, मी तर वर्किंग नाही, बाहेर जाऊन पैसे कमावू शकत नाही ना. असं म्हणत सुनीताताई आपले डोळे पुसू लागल्या. काही क्षणांनी समोर पाहिलं तर अजय पुन्हा आपल्या खोलीत निघून गेला होता.
गेल्या काही दिवसांपासून सुनीताताईची तब्येत बरी नव्हती. गुडघ्यात वेदना, अंगात जडपणा, सकाळी उठल्या की हातपाय सुन्न होणे. तरीही घरची सगळी कामं न थांबता करत होत्या. त्यांनी अनेकदा विचार केला की यावेळी आपली अडचण मुलाला सांगायची, पण कविता आणि अजय दोघेही आपापल्या कामात गुंतलेले. कविता आपल्या खोलीत, अजय ऑफिसच्या फाईल्समध्ये. दुपारी जेव्हा वेदना असह्य झाल्या तेव्हा त्यांनी म्हटलं, माझ्या गुडघ्यांना आज खूप जास्त वेदना होत आहेत. त्याचवेळी कविताचा फोन वाजला आणि ती उठून बाहेर गेली. अजय मोबाईल स्क्रोल करत बेजबाबदारपणे म्हणाला, पेन किलर ठेवले आहे, घेऊन टाक. त्यानंतर कुणीही विचारलं नाही, आई तुमच्या गुडघ्याचा त्रास कसा आहे. दिवस सरकत गेले. एके दिवशी सुनीताताई ओट्यावर तुळशीपुढे दिवा लावत होत्या. तेव्हा अजय आला आणि हळूच म्हणाला, आई एक आनंदाची बातमी आहे. कविता आई होणार आहे आणि तू आजी. एक क्षणभर त्यांचा हात थांबला. हृदय आनंदाने फुलून गेलं. आजी हा शब्द त्यांच्या कानात जणू घंटानादासारखा गुंजू लागला. खरंच बाळा, ही तर खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी डोळे मिटून श्रद्धेने देवाला वंदन केले, जणू एखादी मनोकामना पूर्ण झाली होती. वर्षानंतर पुन्हा एकदा आयुष्यातल्या एका लहान बाळाची आस त्यांच्या मनात लहरू लागली. मनात ही सुद्धा आशा जागली होती की आई झाल्यानंतर कवितालाही जबाबदारीचं भान येईल. पण मी माझ्या सुनबाईसाठी सगळं तसं होऊ देणार नाही जसं माझ्यासोबत झालं होतं. सुनीताताईंनी मनोमन ठरवलं, त्या कविताला स्वतःच्या मुलीसारखं प्रेम, सुरक्षितता आणि काळजी देऊ इच्छित होत्या, जेणेकरून तिचा गर्भारपणाचा काळ सुखद आणि आठवणीत राहील. त्या स्वतःच्या गर्भारपणाचे दिवस आठवू लागल्या. लग्नाला 2 वर्ष झाली होती आणि त्या आई होणार होत्या, पण सासरच्या जबाबदाऱ्यांनी त्यांना घट्ट जकडले होते. सकाळचं झाडणं, पुसणं, दिवसभर स्वयंपाकघरात काम आणि सासू सासऱ्यांची सेवा, प्रत्येक काम त्यांच्या वाट्याला येत होतं. 5व्या महिन्यात कंबरदुखी आणि थकवा अंग मोडून टाकू लागलं. पण सासूबाई म्हणायच्या, सगळ्या बायका मुलं जन्माला घालतात, तू काही अनोखं करत नाहीस, मेहनतीची कामं कर, त्यामुळे डिलिव्हरी सोपी होईल. कामवालीला कमी केलं आणि रोज गिरणीत गहू दळायचं कामही सुनीताताईंवर टाकलं. हे सगळं केल्याने मूल निरोगी होईल असं सासूचं म्हणणं होतं. पण 9व्या महिन्यापर्यंतही झाडणं, पुसणं आणि स्वयंपाक करणं त्यांच्याच जबाबदारीत होतं. संजय त्यांचा नवरा आपल्या कामात व्यस्त असायचे. एकदा त्यांनी धैर्य करून म्हटलं, संजय आज थोडा त्रास आहे, उठता येत नाही. तर नवऱ्याने उत्तर दिलं, मी काय करू, मी स्वतः ऑफिसमधून थकून आलोय. गर्भपणात त्यांना हव्या होत्या त्या प्रेमाची, काळजीची पुसटशी चाहूलही नव्हती. गर्भधारणेच्या शेवटच्या महिन्यातही वेदना, थकवा, मनाची घालमेल सगळं एकट्याने सहन करावं लागलं. डॉक्टरकडे नेण्याचं तर सोडाच, 1 कप दूध विचारणारही कोणी नव्हतं. शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहिल्या, पण शेवटी ऑपरेशन करावं लागलं. ती वेदना, ती असहाय्यता, ते एकटेपण त्यांच्या मनात खोलवर घर करून राहिलं. आज ते दिवस आठवून त्यांचे डोळे पाणावले. नाही, माझ्या सुनबाईला हे सगळं सहन करावं लागणार नाही असं ठामपणे त्यांनी ठरवलं. हळूहळू त्यांनी कविताच्या काळजीत स्वतःला झोकून दिलं. तिची प्रत्येक बाबतीत काळजी घेतली. कविता कधी चिडचिड झाली किंवा अस्वस्थ झाली तर सुनीताताई प्रेमाने म्हणायच्या, काही नाही ग बाळा, हा काळच संवेदनशील असतो, आणि तिला हसून मिठी मारायच्या. त्यांच्या मनात एकच विचार असायचा, स्त्रीच्या आयुष्यातलं मातृत्व हे असं एक सुंदर पर्व आहे ज्यात तिला सुरक्षितता आणि स्नेह मिळणं हीच तिची खरी ओळख आहे. पाहता पाहता 9 महिने गेले. अभिनंदन, मुलगा झाला आहे. हे ऐकताच सुनीताताईंच्या डोळ्यात पाणी आलं. काही क्षण तर हृदय थांबल्यासारखं झालं. त्यांनी अलगद हात जोडले आणि मनोमन प्रार्थना केली, हे देवा, तुमचे लाख लाख उपकार आहेत. आज तुम्ही मला खरंच आयुष्यातला सगळ्यात सुंदर आशीर्वाद दिला आहे. सुनीताताईंनी जेव्हा पहिल्यांदा आपल्या गोजीरवाण्या नातवाला आपल्या हातात घेतले तेव्हा त्यांना जाणवलं त्यांच्या वयाचा थकवा, अंगाची वेदना, साऱ्या तक्रारी एका क्षणात नाहीशा झाल्या. कविताच्या डिलिव्हरीनंतरही सगळं सांभाळणं त्यांनीच केलं, तेही कुठलीही अपेक्षा न ठेवता. जेव्हा बाळ साधारणपणे 4 महिन्याचे झाले तेव्हा कविताने पुन्हा नोकरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. अजयने सुद्धा तिच्या निर्णयाला होकार दिला, असे म्हणत की घरी आई आहे, ती बाळाची नीट काळजी घेईल.
त्यांच्या पायांमध्ये सूज होती, कमरेला सतत वेदना होत, पण तरीही औषधं घेऊन आणि थोडा आराम करत ते सगळी कामे पार पाडत. शरीर थकतंय किंवा मनावर काही ओझं आहे हे कोणालाही कळू नये म्हणून त्या सगळं दडपून टाकत. अजय आणि कविता जेव्हा संध्याकाळी घरी परत यायचे तेव्हा बाळाचे दिवसभरातील किस्से ऐकून फक्त हसत. कविता आणि अजय थकलेले असले तरी त्यांना चहा बनवून देणं, स्वतःचा आराम, तब्येत, इच्छा सगळं त्यांनी पुन्हा एकदा बाजूला सारलं, फक्त एवढ्यासाठी की घराची गाडी चालू राहावी. घरी कविता आणि अजयच्या लग्नाच्या 5व्या वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू होती. मुलगा आता 1.5 वर्षाचा झाला होता. कधी चालता चालता पडत असे तर कधी आजीला प्रेमाने पाहून हसत असे आणि मग स्वतःच्या भाषेत काही बोलायचा प्रयत्न करत असे. अजय, कविताने यंदाचा लग्नाचा वाढदिवस खास करण्याचा निश्चय केला. मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी, केटरिंग, फोटोशूट सगळं थाटामाटात होणार हे ठरवलं होतं. कविताच्या हातात मोबाईल होता. कधी डेकोरेटरशी बोलत होती तर कधी फोटोग्राफरशी. आणि अजय ऑफिसमधून वेळ काढून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या तयारीत गुंतला होता. सर्व मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना आमंत्रण पाठवून झाले होते. याच दरम्यान सुनीताताईंची मोठी बहीण रेवा पार्टीच्या 10 दिवस आधीच त्यांच्या घरी आली. खूप दिवसांपासून त्या बहिणीला भेटल्या नव्हत्या म्हणून थोडा वेळ तिच्यासोबत घालवायच्या, काही जुने किस्से ताजे करायचे असे तिला वाटले. पण जेव्हा रेवाने सुनीताताईंना पाहिले, त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा, डोळ्यातील उदासी, दिवसभराचा कामाचा पसारा, तेव्हा ती थक्क झाली. तिला लगेच परिस्थितीची कल्पना आली. एके दुपारी सुमनताई स्वयंपाकघरात भाजी चिरत होत्या. तेव्हा रेवाने त्यांना चहाचा कप देत विचारले, सुनीता, ही काय अवस्था करून ठेवली आहेस स्वतःची? दिवसभर फक्त स्वयंपाकघरातच काम करत राहतेस. थोडा आपल्या सुनेलाही सांग घराची जबाबदारी उचलायला. सुनीताताईंनी चुपचाप नजरखारी घातली. घरातील गोष्टी बाहेर जाऊ नये म्हणून त्या काही बोलू इच्छित नव्हत्या. अगं ताई, आजकालच्या मुली आधी शिक्षण, मग नोकरी, घर सांभाळायला वेळच कुठे असतो त्यांना. सुनीताताईंनी कसंबसं हसत विषय बदलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या आवाजातली हुरहुर लपली नाही. रेवाने भुवया उंचावत सांगितले, अगं तू तिला करूनच देणार नाहीस तर ती करणार तरी कशी? जेव्हा तूच सगळं झेलायला तयार आहेस तेव्हा कोण पुढे येणार तुझ्यासाठी? रेवाच्या शब्दात एक कटू पण खरी टोचणी होती, जी सुनीताताईंच्या मनाला लागली. त्यांनी हळूच सांगितले, ताई, तुला ठाऊक नाही, सगळं काम माझ्या डोक्यावर येतं. सकाळपासून रात्रीपर्यंत जेवण बनवलं, बाळाला सांभाळणं, घराची साफसफाई. ना अजय काही करतो ना कविता. त्यांच्या डोळ्यात पाणी आले पण पटकन पुसून टाकले. रेवाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत सांगितले, तुला कोणी समजून घेणार नाही जोवर तू स्वतःसाठी उभी राहत नाही. आपली लढाई प्रत्येकाने स्वतःच लढायची असते. सुनीताताई शांतपणे सगळं ऐकत होत्या. वाढदिवसाला आता फक्त 1 आठवडा उरला होता. दररोज कविता आणि अजय खरेदीसाठी बाहेर पडत होते. सुनीताताई म्हणायच्या, चला मीही पार्टीसाठी काही घेते. तर लगेच एखादा व्यवहाराचा प्रश्न समोर यायचा, आई, बाळाला कोण सांभाळणार? आपण गेलात तर बाळ कसं राहील? आता गर्दीत तुमच्या पायांना त्रास होईल. आई, तुम्ही थकून जाल. हे ऐकून सुनीताताई गप्प बसत. दिवस जात होते. कवितासाठी खास गाऊन, अजयसाठी डिझायनर कोट पॅन्ट, बाळासाठी छोटे छोटे डिझायनर कपडे आणि सुनीताताईंसाठी फक्त त्या जुन्या साड्याच, ज्या त्या आधी अनेक वेळा घालून झाल्या होत्या. पण रविवारच्या सकाळी रेवाने उभ्या उभ्या घोषणा केली, अजय, आज रविवार आहे. घरी तू आणि कविता राहा. आज सुनीता आणि मी शॉपिंगला जाणार आहोत. तिनं अजून स्वतःसाठी काहीच घेतलेलं नाही. अजय थोडा अस्वस्थ झाला. मावशी, आज डेकोरेटरची मीटिंग आहे. कवितालाही सोबत जायचं आहे. खूप गोष्टी फायनल करायच्या आहेत. कविताही लगेच म्हणाली, आणि आईंना काही आणायचं असतं तर आम्ही कधीतरी स्वतःच आणून दिलं असतं. शिवाय त्यांना गर्दीत जाणं अवघड जातं. अरे, तुम्ही का आणून द्याल तिच्यासाठी कपडे? सुनीताला घालायचे आहेत तर ती स्वतःच्या पसंतीने आणेल ना, रेवा म्हणाली. त्यावर कविता म्हणाली, पण घरी बाळाला कोण सांभाळणार? सुनीताताई हसत पण ठामपणे म्हणाल्या, तुम्हा दोघांना जायचं असेल तर बाळाला सोबत घेऊन जा. आता तो 1.5 वर्षाचा झाला आहे. तुमचाही मुलगाच आहे. माझी काळजी करू नका. यावेळी मी स्वतः ठरवेन मला काय घालायचं ते. अजय आणि कविता थोडा वेळ एकमेकांकडे पाहत राहिले.
पण रेवाच्या तीक्ष्ण नजरा पाहून काही बोलू शकले नाही. आणि त्या दुपारी सुमनताई अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच स्वतःसाठी तसे कपडे खरेदी करत होत्या जे त्या आधी घालू इच्छित होत्या. पार्टीची संध्याकाळ आली तेव्हा घर लखलखून गेले होते. सुंदर सजलेला हॉल, मंद बॉलिवूड धून आणि अप्रतिम व्यवस्था. पाहणारा प्रत्येकजण कौतुक करत होता. अजय आणि कविताची एंट्री एक शानदार कपल डान्सने झाली. सगळ्यांच्या नजरा अजय आणि कविताकडे वळल्या. निळ्या साडीत कविता अतिशय सुंदर दिसत होती आणि अजय काळ्या कोट पॅन्टमध्ये स्मार्ट व आत्मविश्वासू दिसत होता. त्यांच्या नृत्यावर पाहुण्यांनी भरभरून टाळ्या वाजवल्या. पण सगळ्यात मोठा आश्चर्याचा क्षण आला जेव्हा सगळ्यांच्या नजरा सुनीताताईंकडे वळल्या. आज अनेक वर्षांनी त्यांनी आपल्या आवडत्या फिरोजी रंगाची नवी साडी घातली होती. हलका मेकअप, हसरा चेहरा आणि डोळ्यात चमक. आपल्या नव्या रूपात त्या इतक्या खुलून आणि बदलून गेल्या होत्या की अनेक नातेवाईक थक्क झाले. त्यांना ओळखणंही लोकांना कठीण जात होतं. रेवा आणि सुनीताताईंचे भाऊ आणि वहिनीसुद्धा आले होते. तेव्हाच वातावरणात रंगत आणत रेवा म्हणाली, ताई बस आता, आणखी नाही. आज तर तुला स्टेजवर यायलाच लागेल. सुनीताताई हसल्या, अगं सोड ना, आता माझं वय राहिलं नाही. भाऊही म्हणाला, कमाल करतेस ताई, कमाल करतेस ताई. आठवतोय का कॉलेजच्या वार्षिक उत्सवातला तुझा तो डान्स, मधुबन में राधिका नाचे गाण्यावर असं अप्रतिम. कमाल करतेस ताई, आठवतोय का कॉलेजमधला वार्षिक उत्सवातला तुझा तो डान्स. तू त्या गाण्यावर अप्रतिम परफॉर्मन्स केलं आणि सगळे मंत्रमुग्ध झाले होते. अनेक पाहुणेही म्हणाले, अरे वा, तुमचा एक परफॉर्मन्स तर झालाच पाहिजे. टाळ्यांचा गडगडाट, प्रेमळ हाका आणि रेवाच्या डोळ्यांच्या खुणेने सुनीताताईला उठायला भाग पाडलं. साडीचा पल्लू सावरत त्या संकोचत स्टेजवर चढल्या आणि जसा स्पीकरवर जुना गोड गाण्यांचा सूर लागला तसंच सुनीताताईंनी मंचावर इतक्या भावपूर्ण नृत्य केलं की पाहणारे सुद्धा थक्क झाले. अगदी एखादा कलाकार जसं करतो तसंच ते नृत्य होतं. वातावरण जणू क्षणभर थबकलं. टाळ्यांच्या गजराने संपूर्ण पार्टी हॉल दणाणून गेला. सुनीताताईंच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. बऱ्याच वर्षानंतर आज त्यांना आपला छंद पूर्ण करण्याची संधी मिळाली होती. अजय आणि कवितासुद्धा थक्क झाले. सुनीताताईकडे एवढं अप्रतिम कौशल्य आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. नंतर नातेवाईकांच्या गप्पा गोष्टी, सेल्फी बूथवर मुलांचा धमाल आणि सगळीकडे आनंदाची लहर. मोठ्या टेबलावर एक सुंदर केक ठेवलेला होता. केक कापण्याच्या क्षणी अजय आणि कविताने मिळून लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापला. मग दोघांसाठी एक रोमॅन्टिक गाणं वाजलं. काही क्षणासाठी वातावरण अगदी रोमॅन्टिक झालं. त्यानंतर अचानक डीजेवर पुढचं गाणं लागलं. त्या गाण्याच्या सुरांवर सगळेच दचकले. अजयने हसत झेपत ऑर्गनायझरला बोलावलं, सर ही बड्डे पार्टी नाही, लग्नाच्या वाढदिवसाची आहे, विसरलात का. तेव्हाच रेवा मोठ्याने म्हणाली, बिलकुल बरोबर गाणं लागलंय आणि हे मीच लावायला सांगितलंय. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. रेवा मंचावर जात हसत म्हणाली, अजय, कविता, आज फक्त तुमच्या लग्नाचा वाढदिवस नाही तर ह्या घराची पायाभरणी करणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुनीता यांचासुद्धा वाढदिवस आहे. विसरल्यात का तुम्ही. हॉलमध्ये शांतता पसरली. अजय आणि कविताच्या चेहऱ्यावर संकोच आणि लाज यांचं मिश्रण स्पष्ट दिसत होतं. आपल्या उत्सवातच आईचा वाढदिवस विसरणं यामुळे त्यांना सगळ्यांसमोर लाजल्यासारखं वाटत होतं. रेवाने दुसरा केक आणण्याचा इशारा केला आणि सौम्य गंभीर आवाजात म्हणाली, आता एक केक त्या स्त्रीसाठी कापला जाईल जिने या घराला खऱ्या अर्थाने घर बनवलं, जिच्या कष्टांशिवाय, प्रेमाशिवाय आणि त्यागाशिवाय आजचा हा उत्सव शक्यच नव्हता. संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमला. कविता पुढे येत म्हणाली, आई, हॅपी बड्डे. आम्ही खरंच विसरलो, माफ करा. सॉरी आई. अजयनेही संकोचत म्हटलं, जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. सुमनताईच्या चेहऱ्यावर आज आनंदाची तेजस्वी झळाळी होती. पार्टीची चमकदार रात्र संपली होती. बाकी सगळे नातेवाईक निघून गेले होते. पण कविताची आई विमला आपल्या मुलीच्या सासरी अजून 1-2 दिवस राहायला थांबल्या होत्या. सकाळची पहिली किरण लागताच सुनीताताईंचे डोळे उघडले. अनेक वर्षाची सवय त्यांना बिछाना सोडायला भाग पाडत होती. बाहेर आल्या तर मुलगा आणि सुनेच्या खोलीतून बोलण्याचे आवाज येत होते. वाटलं सगळेच उठलेत तर एकदा चहाबद्दल विचारावं असं मनात. त्या मुलाच्या आणि सुनेच्या खोलीपाशी आल्या. दार अर्धवट उघडं होतं
आत कविता रात्री मिळालेल्या भेटवस्तूंचे रॅपर उघडत होती आणि तिची आई विमला जी अजयशी गप्पा मारत होती. बस बाळा, अजून 1 महिन्याची गोष्ट आहे, मग मीही निवृत्त होईल, विमलाने एक समाधानाचा सुस्कारा टाकत म्हटले. हे ऐकून कविताने हातात धरलेली भेटवस्तू बाजूला ठेवली आणि आईजवळ जाऊन बसली. तिच्या चेहऱ्यावर आईसाठी खोल प्रेम आणि काळजी दिसत होतं. अरे वा आई, मग तर फक्त आरामच आराम. आयुष्यभर तू नोकरी केलीच आहेस. सकाळी नोकरीला जाणं, दुपारनंतर घरी येणं, पण आता निवृत्तीनंतर तुझे सगळे हौस पूर्ण होतील. या वयात स्वतःला घराच्या कामात गुंतवू नकोस. त्यासाठी तर वहिनी आहेत ना. हो बाळा, पण ती पण नोकरीला जाते. अशा वेळी थोडेफार काम तर करावेच लागेल. अगं आई, मग काय झालं? आधीही तर ती सांभाळत होती ना, तर आता का नाही? तूच जबाबदाऱ्या आपल्या डोक्यावर घेऊ नकोस. फिरायला जा, बाबांसोबत वेळ घालव, तुझ्या मैत्रिणींना भेट, किट्टी पार्टींना जा. आणि या वयात शरीरात आधीसारखी ताकद कुठे राहिली आहे जी तू घरकाम करशील? अजयनेही होकारार्थी मान हलवली. अगदी बरोबर आहे आई, तुम्ही खूप मेहनत केली आहे. आता तुमच्या आरामाची वेळ आहे. दरवाजाजवळच सुनीताताईंचे हात थांबले. चहाचा ट्रे अचानक खूप जड वाटू लागला. प्रत्येक शब्द त्यांच्या कानात वितळलेल्या शिशासारखे शिरत होते. त्यांच्या आत एक वादळ उठले. मग काय निवृत्ती हा फक्त नोकरी करणाऱ्या बायकांचाच अधिकार आहे? घर सांभाळणाऱ्या नाही, दिवस रात्र स्वयंपाकघरात खपणाऱ्या बायकांच्या नोकरीची काही एक्सपायरी डेट नसते का? त्या विचार करू लागल्या. माझं श्रम हे श्रम नाही, माझा त्याग फक्त एक कर्तव्य आहे ज्याची काही किंमत नाही का? माझे काही हौस मौज नाहीत का? काही इच्छा नाहीत का ज्या मी पूर्ण करू इच्छिते? चहाचा ट्रे घेऊन त्या शांतपणे मागे वळल्या. ट्रे परत स्वयंपाकघरात ठेवला. जणू काही जड ओझं उतरलं. काही न बोलता त्या बाल्कनीत येऊन उभ्या राहिल्या. सकाळची गार हवासुद्धा त्यांच्या आतली आग शांत करू शकत नव्हत्या. तेवढ्यात मागून रेवाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. सुनीताताईंचा चेहरा पाहून ती सगळं समजली. हळू आवाजात म्हणाली, काय झालं सुनीता? सकाळी सकाळी इथे एकटीच उभी आहेस? सुनीताताईंनी खोल श्वास घेतला. त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण एक विचित्र निर्धार होता. ताई, तू बरोबर म्हणत होतीस. माझ्यासाठी मला स्वतःलाच उभं राहावं लागेल. जोपर्यंत मी सगळ्या जबाबदाऱ्या उचलत नाही तोपर्यंत कुणालाच आपली जबाबदारी वाटणार नाही. रेवा हसली. संध्याकाळपर्यंत रेवा आणि कविताची आई आपापल्या घरी गेल्या. घर पुन्हा तसंच झालं, नेहमीसारखं, नीटनेटकं आणि सुरळीत. पुढचा दिवस रविवार. वर्षानुवर्षांनी पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर सुनीताताई स्वयंपाकघरात गेल्या नाही. ना चहा बनवला, ना बाळासाठी काही बनवलं, ना कोणासाठी नाश्त्याची तयारी केली. त्यांनी शांतपणे आपलं कपाट उघडलं. वर्षापूर्वी ठेवलेले स्पोर्ट्स शूज बाहेर काढले जे कधीही वापरले नव्हते आणि पार्ककडे निघाल्या. कुणालाही काहीही सांगितले नाही. मोकळ्या हवेत फिरून आज त्यांच्या शरीराबरोबर मनालाही शांतता मिळाली. प्रत्येक पाऊल त्यांना जिवंत असल्याचा अनुभव देत होतं. त्यांना त्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याची जाणीव होत होती ज्यात त्यांनी स्वतःला वर्षानुवर्ष कैद करून ठेवले होते. 1 तासानंतर जेव्हा त्या घरी परतल्या आणि दार उघडलं तेव्हा अजय आणि कविताच्या आवाजाने कान भरून गेले. अरे आई, कुठे गेल्या? बाळासाठी शिरा बनवायचा होता, कविता म्हणाली. अरे यार, मला काय माहीत, मीही किती वेळापासून माझ्या कॉफीसाठी वाट पाहत आहे. अजयची अस्वस्थता स्पष्ट ऐकू आली. सुनीताताई काही न बोलता दार बंद करून बुटं काढू लागल्या. काही क्षणात अजय बाहेर आला. आईला पाहून म्हणाला, आई, तू सर्व कामं सोडून कुठे गेली होतीस? आमच्यासाठी नाश्ता नाही, बाळासाठी खाण्याचं काही नाही. आता लगेच शिरा बनव आणि आम्हा दोघांसाठी कॉफी पण कर. डोके खूप दुखतंय. इतकं म्हणत तो परत आपल्या खोलीत गेला. सुनीताताई तिथेच उभ्या राहिल्या, अगदी शांतपणे. मग तो क्षण आला जेव्हा शांतता तुटली. काही वेळानंतर त्यांनी आवाज दिला, अजय, कविता, 1 मिनिट बाहेर या. दोघे बाहेर आले. काय झालं आई? अजयने विचारलं. कविता मोबाईलमध्ये डोळे घट्ट लावून म्हणाली, हो आई, बोला ना, काय आहे? सुनीताताईचा आवाज शांत पण ठाम होता. मी तुम्हा दोघांना एक गोष्ट सांगते. कदाचित ही गोष्ट सांगायला मला 2 वर्षाचा उशीर झाला आहे, पण म्हणतात ना, उशीर झाला तरी बरोबर. पण मी ठरवले आहे, मी आता रिटायर होऊ इच्छिते. अजय हसला. रिटायरमेंट? आई, तू तर कुठलीही नोकरी केली नाही. सुनीताताई हसल्या. हो बाळा, नोकरी नाही केली, पण रोज 15-16 तासांची ड्युटी नक्कीच केली. या घराची, तुझी, कविताची आणि आता बाळाची.
कविता आणि अजय आश्चर्याने पाहू लागले. कविता म्हणाली, आई, तुम्हाला तर माहीत आहे ना, मी ऑफिसला जाते, काम खूप असते, मी हे सगळं सांभाळू शकणार नाही आणि तुम्हाला तर घर सांभाळायची सवय आहे. सुनीताताई आता थेट कविताकडे पाहत होत्या. कविता, बाळा, नोकरी करणाऱ्या महिलांना फक्त ऑफिसचं काम करायचं असतं का? त्यांना घर नाही का? जेव्हा तू म्हणाली की तुला शिकायचं आहे, तेव्हा मीच आधी सांगितलं होतं, शिक, मी तुझ्याबरोबर आहे. कारण जेव्हा माझं वय होतं तेव्हा माझे पण स्वप्न होते. मी पण शिक्षित होते, पण मला काहीतरी बनायचं होतं. पण तेव्हा कोणी माझं ऐकलं नाही. मी ठरवलं की माझ्या सुनेचे स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की तू मला फक्त एक मोलकरीण बनवून ठेव. अजय, तू विचारात होतास ना, आई तू कुठे होतीस? पण तू कधी विचारलंय का, आई तू कशी आहेस? तू आज थकलेली दिसत आहेस, चल मी चहा करून देतो. खोलीत गडद सन्नाटा पसरला. अजय आता मोबाईलकडे नाही तर आईकडे पाहत होता. कविताच्या हातातील फोन आता टेबलवर होता. सुनीताताईंच्या डोळ्यात राग होता, पण त्याहूनही जास्त एक आईची वेदना आणि एका स्त्रीचा आत्मसन्मान होता. आता त्या कविताकडे वळल्या. त्यांची नजर थेट आणि ठाम होती. कविता, बाळा, सुनीताताई शांत पण खोल स्वरात म्हणाल्या, काल सकाळी मी अनपेक्षितपणे तुझं आणि तुझ्या आईचं बोलणं ऐकत होते. तू म्हणत होतीस रिटायरमेंटनंतर तुझ्या आईने आराम करायला हवा. तिने आपले संपूर्ण आयुष्य काम केले. आता तिला स्वयंपाकघर किंवा घरकामामध्ये न अडकवता आपल्या आवडी पूर्ण करायला हव्यात. मैत्रिणींसोबत पार्टी करायला हवी, फिरायला जायला हवं. मग मला हेच प्रश्न विचारायचे आहेत. जेव्हा तू तुझ्या आईसाठी इतका विचार करू शकतेस, तर माझ्यासाठी तुझी नजर का बंद होते? तुला वाटत नाही का की माझंही आता वय झालं आहे? या वयात माझ्या शरीरात आधीची ताकद शिल्लक राहिली नाही. सुनीताताईंनी आपले बोलणं पूर्ण केले. मी घरकामातून पूर्णपणे रिटायर होणार नाही, पण थकले की थांबीन. मनाला वाटले तर चालीन. उद्यापासून मी सकाळी फिरायलाही जाईन आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढेन. आजपासून हे घर फक्त माझी जबाबदारी नाही. त्यानंतर कविता म्हणाली, पण आई, मला काहीच बनवायला येत नाही. सुनीताताई उठल्या, पाण्याचा ग्लास घेतला आणि मंद स्मितहास्य करत म्हणाल्या, काही नाही बाळा, आजकाल सोशल मीडियावर सगळं बनवायला शिकवलं जातं. म्हणून तुमची कॉफी, बाळासाठी नाश्ता, बाकी सगळं थोडं तुमच्याही हाताने शिकावं. तरीही येत नसेल तर मी शिकवेन. इतकं सांगून सुनीताताई आंघोळीला गेल्या. अर्धा तासानंतर जेव्हा त्या खोलीतून बाहेर आल्या तर पाहिलं की कविता यूट्यूब शोधत होती. तर अजयने टोस्टरमध्ये 2 स्लाईस टाकले आणि दुसऱ्या बाजूला कॉफी बनवायला लागला. अरे यार, हा टोस्ट तर... आणि वाक्य पूर्ण होण्याअगोदर टोस्ट पूर्णपणे जळालेला बाहेर आला. हा तर पूर्ण काळा झाला. स्वयंपाकघराच्या दरवाजावर सुनीताताई उभ्या होत्या. शांतपणे हसत होत्या. त्यांच्या डोळ्यात ताकद नव्हती, पण एक शांत समाधान होतं. त्यांना वाटत होतं की जवळ जाऊन म्हणावं, बाजूला हो, हे चांगलं नाही, मी स्वतः करते. पण मग स्वतःशी म्हणाल्या, नाही, त्यांनाच करायला द्यायचं, तेव्हाच तर शिकतील. कविताने काहीसं करून बाळासाठी नाश्ता तयार केला. त्यात थोडं साखर टाकली आणि थंड करून बाळाला दिला. अजयने दुसऱ्या ब्रेडचा टोस्ट बनवला, जो बरा झाला होता. नंतर कॉफी करून 3 कप घेऊन बाहेर आला. स्वतःसाठी, कवितासाठी आणि सुनीताताईंसाठी. त्या दिवसापासून घरात नवं वातावरण तयार झालं. अजय आणि कविता सकाळी लवकर उठून एकत्र नाश्त्याची जबाबदारी सांभाळत होते आणि मग नोकरीला निघायचे. स्वच्छतेसाठी आणि भांडी धुण्यासाठी बाईही ठेवली गेली. सुनीताताई अजूनही सकाळी लवकर उठत होत्या, पण कुणाचीही सेवा करण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी जॉगिंग शूज घालून पार्कच्या ताज्या हवेत, कधी मैत्रिणींसोबत हसत गप्पा मारत, फेरफटका मारत, तर कधी योग करत. मुलगा आणि सून नोकरीसाठी बाहेर निघाल्यानंतर त्या आनंदाने आपल्या नातूसोबत वेळ घालवायच्या, त्याच्यासोबत खेळायच्या. संध्याकाळी कधी रामायण वाचायच्या तर कधी आवडता चित्रपट चालू करायच्या. एका ठाम निर्णयाने त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला व्यवस्थित कळवून दिलं की त्या घरात त्यांच्या व्यतिरिक्त आणखी एक माणूस राहतोय, ज्याचं नाव आहे सुनीता. तर प्रेक्षक मित्रांनो, घर कुणाच्याही एकट्याच्या जबाबदारीचं नसतं. जेव्हा सगळे एकत्र येऊन सांभाळतात तेव्हाच नाती हसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःवर प्रेम करणं ही सुद्धा एक जबाबदारी आहे, ज्याला कधीही विसरू नका. प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सुनीताताईंचा निर्णय बरोबर होता की नाही? तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
कथा आवडली असेल तर ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.